नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवीन विषय घेऊन येतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थंबनेलवरून आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की कॅशलेस पॉलिसी जरी असली म्हणजे मेडिक्लेमची, तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये बघा तुम्ही अडवणूक करून तुमच्याकडून ॲडव्हान्स घेतला जातो. 10,000 भरा, 20,000 भरा, 30,000 भरा, 40,000 भरा, असं का करतात? आता हा सगळ्यात जास्त अनुभव सगळ्या लोकांना आला असेल तो करोनामध्ये. करोनामध्ये बघा 10, 20, 30, 40,000 रुपये तुमच्याकडे भले कॅशलेस पॉलिसी असली तरी तुमच्याकडून घेतलेले आणि त्याच्यातले काही पैसे न देता उलट तुमच्याकडूनच अजून 8, 10, 20,000 रुपये काढलेले. शेवटी कितीही बिल, लाख, 1.5 लाख, 2 लाख ठोकून बिल काढून. त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय झाला की जे पैसे आपल्याला समजा इन्शुरन्स पॉलिसीला 10,000 भरायचे होते ते करोनानंतर त्याची किंमत 20,000 वाढली. तरी सुद्धा लोक करतायत, कारण 40 नंतर कुठला आजार होईल, केव्हा होईल सांगता येत नाही. लोक एक मेडिक्लेमचं गार्ड म्हणून हे घेतात, पण त्याचा फायदा हा इन्शुरन्स कंपन्या आणि हॉस्पिटल कसे उचलतात याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, मेडिक्लेम जो आहे कॅशलेस म्हणजे जिथं आपल्याला एकही रुपया भरायचा नाही, आणि दुसरा जो येतो मेडिक्लेम तो आपल्याला तिथं खर्च करायचा आहे आणि तो फाईल टाकून कंपनीकडे रिम्बर्स करायचा आहे, म्हणजे परत मागवायचं आहे आपल्याला. आपले स्वतः समजा 1 लाख बिल झालेत, आपल्याला 1 लाख भरायचे, मग आपण ती फाईल सबमिट करून 1 लाख मिळतात. पण कॅशलेसचा अर्थ काय होतो की ते एकही रुपया तुम्हाला भरायचा नाही, इव्हन काउंटरला सुद्धा. तर त्याची काय सिस्टीम आहे मी तुम्हाला सांगतो. समजा तुमचं मुतखड्याचं ऑपरेशन आहे, किंवा एखादी इंडोस्कॉपी आहे, किंवा कुठल्या पोटातील काही टेस्ट असतील, किंवा बऱ्याच काही टेस्ट असतील, तर याचा तुम्ही ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये जाल तर त्यांना पहिले सांगायचंय की मला याचं कोटेशन पाहिजे. तुम्ही डॉक्टरांशी ज्यावेळेस कन्सल्ट कराल की समजा तुम्हाला मुतखड्याचं ऑपरेशन करायचं आहे तर मला याचं कोटेशन पाहिजे. हे कोटेशन ज्यावेळेस तुम्ही ते काय करतात की सबमिट करतात कंपनीला, आणि सबमिट काय करते की समजा 75,000 1 लाख रुपये खर्च होणार असेल तर ते मेडिक्लेम म्हणजे ज्या कंपनीचा मेडिक्लेम आहे, समजा स्टारचा असेल किंवा बजाजचा असेल किंवा अनेक काही कंपन्यांचा असेल, तर त्यांना काय करते, हे अप्रुव्हल मागते आणि ते अप्रुव्हल घेतात. आणि मग अप्रुव्हल घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला तिथे एकही रुपया भरायचा नाहीये, आपलं एवढ्या एवढ्यामध्ये काम होणार आहे. बाकीचे पैसे हॉस्पिटलला ते त्यांच्या हिशोबाने देतात. म्हणजे सगळी गाईडलाईन असते तिथे, आपल्याला हे सांगत नाही. म्हणजे इव्हन आता जर समजा हॉस्पिटलचं जे भाडं आहे, समजा एका रूमचं भाडं किती आहे, 2,000 रुपये लावलं त्यांनी, आणि बाकीचे काय डॉक्टरचे 1,000 तर त्यांचं त्याच्यात वेवर असतो. हे काय म्हणतात, वेवर म्हणजे काय, कमी करून लावते इन्शुरन्स कंपनी. समजा रूम भाडं 2,000 धरलेले आहे तर 1,500 लावते. तर हे काय करतात, वरचे पैसे आपल्याकडून घेतात. ते म्हणतात 10,000 भरा, 15,000 भरा, हे 20,000 भरा. तर त्यावेळी तो कंपनीने दिलेला वेवर असतो, त्याच्यामुळे आपण काहीही पैसे भरायचे नाहीत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अतिशय महत्वाची गोष्ट. हे लोक काय करतात, ऍडमिनचा चार्ज लावतात. आता यांनी काय ऍडमिन केले 2-4 दिवसामध्ये, ज्याचा चार्ज असतो 10, 15, 20,000. नर्सचा चार्जेस लावतात, डॉक्टरचा चार्जेस लावतात. म्हणजे जिथं समजा तुमचं सरळ सरळ जर 15,000 काम होणार असेल तर इन्शुरन्स कंपनी व्हाया हे लोक 40 ते 50,000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडून काढतात. म्हणून बघा, तुम्हाला बऱ्याच वेळेस अनुभव आला असेल की इन्शुरन्स कंपन्या ह्या तुमचा क्लेम नाकारतात. पण जरी त्यांनी नाकारला तरी त्यांना परत ऍप्लिकेशन टाकायचंय, परत कॉन्टॅक्ट करायचंय. तुमचा एजंट असेल, कुणी असेल, की त्यांना सांगायचं आम्हाला सांगू नका, आम्ही एवढे वर्ष झालं पॉलिसी भरतोय, तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला क्लेम पाहिजे म्हणजे पाहिजे. हे क्लेम नाकारण्याचं का करतात की हे जे हॉस्पिटलवाले आहेत ना, हे फक्त लुटायलाच बसलेले. हा बाजार झालेला आहे आता. इथे कुठलीही सेवा राहिलेली नाही, किंवा कुठलाही डॉक्टर इथे आता देव म्हणण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. इथं फक्त काय आहे की आला बकरा की काटो, काहीही बघितलं जात नाही. आल्या आल्या त्याला एक पोतभर औषधं लिहून दिली जातात. करोना काळात तुम्ही बघितलं असेल, एक 50 किलोची गोणीच भरून यायची. आत्ता सुद्धा तीच परिस्थिती आहे.
तुमच्याकडून एक्स्ट्रा मेडिसिन घेतले जातात, ते दुसऱ्याला वापरले जातात, ते त्याच्या नावावरती लावले जातात. तुम्हाला पेशंटला काय कळतं, पेशंटच्या नातेवाईकांना काय कळतं की हे इंजेक्शन कशाचं आहे कशाचं नाही. म्हणजे हा सरळ बोगस कारभार करून इन्शुरन्स कंपन्याकडे दाखल केला की इन्शुरन्स कंपन्या काय करतात की तो रिजेक्ट करतात. मग त्याचा फटका बसतो तो पेशंटला. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याचा अप्रुव्हल घ्यायचे की रॅन्डमली किती खर्च येईल तेवढं तुम्ही सँक्शन करतायत का बघून घ्या. मुतखड्यात जर ऑपरेशन असेल तर ₹1,00,000 लागतील, तर त्यांना सांगायचं तुम्ही कोटेशन द्या आणि अप्रुव्हल घ्या इन्शुरन्स कंपनी. म्हणजे इथे तुम्हाला काउंटरला एकही रुपया भरायचा गरज नाही. किंवा सुटल्यानंतर सुद्धा हे लोक ऑफर करतात ₹10,000 भरा. कशाचे? तर त्याच्या हॉस्पिटलचे चार्जेस लावले जातात बरेच. तरी आता मला तर वाटतं तुकाराम मुंडे आल्यामुळे जास्तीत जास्त फरक पडेल. कारण ह्या फूड अँड ड्रग मध्ये म्हणजे अन्न आणि औषध, फूड अँड ड्रग, अन्न आणि औषधे, ए म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, याच्यावरती जे आयुक्त आलेले आहेत आता ते आलेले आहेत तुकाराम मुंडे महाराष्ट्रासाठी. तर या दवाखान्यांसाठी सुद्धा ते चांगला निर्णय घेतील, कारण यांना इतका चाप बसणं गरजेचं आहे. बघा, माणसाला डॉक्टरनी काय सांगितलेलं आहे, डॉक्टरला माणूस त्याला फॉलोच करतो. काही सांगू द्या, डॉक्टरने कसल्याही गोळ्या लिहू द्या, कसली इंजेक्शन लिहू द्या, कसलीही पावडर लिहू द्या, तो पेशंट घेणार म्हणजे घेणार. आणि हे काय करतात, यांच्या प्रॉपर्टी गोळा करण्याच्या मागे मागे हे पेशंटला काय होतं याचा कुठलाही अभ्यास करत नाही किंवा कुठलीही दया माया काही करत नाही. पेशंट मेला तरी त्याला तसाच ठेवला जातो व्हेंटिलेटरवरती आणि त्याचे सुद्धा पैसे काढले जातात. आता एक सगळ्यात महत्वाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जे आपले बाबा आमटे होते, जो सिनेमा आला होता बघा, त्यांनी कुठलीही ₹1 फी नाही घेता स्वतः औषधं देऊन आदिवासी समाजांची सेवा केली. ते डॉक्टर कुठं आणि हे डॉक्टर कुठं? हे फक्त शपथ घेण्यापुरतेच डॉक्टर राहिलेत आणि हे इन्शुरन्स कंपन्या फक्त प्रीमियम गोळा करण्यापुरते झालेत. अहो, एक एक कंपन्या करोडोचा प्रीमियम गोळा करतात आणि ज्यावेळेस द्यायचं येतं त्यावेळेस त्यांच्या नाकीनऊ येतं द्यायला. मग ह्याच्यात कट करतील, त्याच्यात कट करतील, ह्याच्यात कट करतील. आणि जर दवाखान्यात एखादा इमर्जन्सी पेशंट आला की त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याच्या घरच्या लोकांना ऑफर होते 50,000 भरा, 1,00,000 भरा, काहीही पैसे भरू नका, पॉलिसी माझी कॅशलेस आहे, तुम्ही कंपनीकडून कोटेशन घ्या आणि ट्रीटमेंटला सुरुवात करा, अप्रुव्हल द्या, असं असं पेशंटला झालं. हे नेहमी तुम्ही ठणकून सांगा त्यांना. आणि ज्यावेळेस बिल देतील त्यावेळेस त्या बिलाची कॉपी पण घ्या. त्याच्यात वेवर दिलेला असतो, वेवर ऑफ केलेला असतो की इन्शुरन्स कंपनीने गाईडलाईन दिलेली असते की तुम्ही हे पैसे कमी करा त्यांना रूमचे. पण हे लोक कमी न करता हे डबलचं वाढीव मागतात आणि बिल कमी करायला. आज तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, मी कुठल्या हॉस्पिटलचं नाव घेणार नाही, पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, तुम्हाला ₹1,000 सुद्धा कमी केले जात नाही. वरून काय सांगितलं जातं की इन्शुरन्स आहे, तुम्हाला काय फरक पडतो? अरे आम्हाला काय फरक पडतो? आम्ही त्याचे 20-20, 30-30 हजार रुपये वर्षाला भरतोय, गेली 8-8, 9-9, 10-10 वर्ष भरतो. पण तुम्हाला काय फरक पडतो? जेवढे तेवढेच पैसे घ्या ना. पण हे लोक तसं न करता फक्त कापाकापी, नुसते पैसे लुटायचे काम, फक्त करप्शन चालू आहे. या फूड, अन्न आणि ड्रग मध्ये म्हणजे औषधांमध्ये सगळ्यात जास्त भेसळ या फूड अँड ड्रग मध्ये आणि सगळ्यात जास्त करप्शन या दोनच ठिकाणी. म्हणून तुकाराम मुंडेंची या ठिकाणी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. त्यांचं तर हार्दिक अभिनंदनच आहे. त्यांनी या दवाखान्यांवरती एक चांगला चाप बसवला पाहिजे. अहो, रोज सिरिन सांगतात, रोज औषधं सांगतात, रोज तिथेच लिहितात, किती लिहितात हे सुद्धा पेशंटला कळत नाही. आणि सरते शेवटी एवढं मोठं बिल ठोकतात की मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे की एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता एका पुण्यातल्या सिंहगड रोडला, तर त्याचं बिल एक पाय मोडल्याचं 28 लाख रुपये केलं गेलं होतं, नामांकित हॉस्पिटलमध्ये, डेक्कन एरियामध्ये. आपण नाव घेऊ शकत नाही कोणाचं. तुम्ही विचार करा, तो माणूस 4 दिवस तिथं रडत होता त्याचा बाप बिल कमी करण्यासाठी, पण यांनी ₹1 सुद्धा बिल कमी केलं नाही. काय करणार अशा वेळेस? जमीन विकणार, घर विकणार, द्यायला काही नाही, रस्त्यावर येणार. अरे हे लोक दया माया यांना काहीच राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी असेल तर पहिले तुम्ही त्यांना सांगा याचं कोटेशन द्या आम्हाला आणि त्याचं कंपनीकडून अप्रुव्हल घ्या, आम्ही एकही रुपया भरणार नाही. काउंटरला जाऊन ठणकून सांगा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि मित्रांनो, एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक
करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. कारण आज आपले यूट्यूबला आपण बघतो नाचण्या गाण्यावाल्यांना सगळेच सबस्क्राईब करतात. माझी एक विनंती राहील, ज्या व्हिडिओमधून माहिती असेल, माहितीला काय होतं की भरपूर वेळ लागतो, नवनवीन विषय पाहावे लागतात, त्याची माहिती घ्यावी लागते, तुमच्यापर्यंत पोहोचवावी लागते. तर त्यालाच जर तुम्ही लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं तर आणखी उत्सुकता वाढते. पण काहीतरी नाचणं गाणं यांना 1-1 लाख लाईक जातात आणि तुम्ही बघू शकता की आम्हाला लाईक पण येत नाही आणि सबस्क्रायबर पण खूप कमी प्रमाणात येतात. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती राहील की तुम्ही पोटेन्शियलला दाद द्या. उगा काहीतरी सहानुभूती म्हणून नाचणाराला याला त्याला हे करू नका. खऱ्या अर्थाने जिथं टॅलेंट आहे तिथे तुम्ही तुमचा शिक्का मारू शकता, तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि शेअरही करा आणि लाईकही करा. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जय हिंद, जय महाराष्ट्र.